घडविला, ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व तसेच गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, मी शुभम राजेश उभा आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण येथे भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी काही स्वातंत्र्यवीरांना आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, लाला लजपत राय अशा अनेक स्वातंत्र्यवीरांना आपल्या प्राणाची आहुती दिली. भगतसिंग सारखे क्रांतिकार हसत प्रसार चढले. गांधीजीने सगळे कायदेभंग करून भारत छोडो आंदोलन करण्यात आले व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून मला असे म्हणायचे वाटते की ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीयवीर फक्त देशासाठी लढले, शूर भारतीयवीर फक्त देशासाठी लढले. आज सलाम आहे त्या वीरांना, आज सलाम आहे त्या वीरांना. त्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, त्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली, तिच्या पोटी जन्माला आलेल्या वीरामुळे हा भारत देश अखंड राहिला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत.